सगळ्यात पहिलं म्हणजे टॅरिफ्स आणि रिसेशन हे सगळ्यात दोन महत्वाची कारणं आता आहेत. आता ट्रम्पनी जे एक रेसिप्रोकल टॅरिफचं जे आता सगळं वारं व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे पहिला झटका आता केवळ भारतीय बाजारांना नाही बसलेला आहे तर जागतिक, म्हणजे तुम्ही अमेरिकेचा बाजार बघा, नॅसडॅक, डाऊ जोन्स, रसेल 2000 हे जे अमेरिकन मेन इंडायसेस आहेत सगळेच खालती आहेत, युरोपियन इंडायसेस खालती आहेत, चायनीज इंडायसेस म्हणजे तुम्ही अगदी हाँगकाँगचं हँगसेंग वगैरे म्हणा, तुम्ही नाव घ्या आणि ते सगळे इंडायसेस खालती गेलेले आहेत. हे सगळं झालं शुक्रवारी एक पहिला झटका आपण बघितला आणि फॉलोड बाय आजचा झटका आपण बघतोय. याच्यात मी म्हटलं असं मेन कारण टॅरिफ आणि टॅरिफमुळे कदाचित येऊ घातलेलं रिसेशन या दोन मोठ्या महत्वाच्या मुद्दे आहेत. जागतिक मंदी येईल का नाही हा आता थोडासा एक अझम्पशनचा प्रकार झाला किंवा एक गेसवर्क झालं असं आपण म्हणूयात. बरेच जे मोठे मोठे रिसर्च हाऊसेस आहेत त्यांनी असं पहिली सुरुवात अशी केली होती की 40% अशी आम्हाला शक्यता वाटते की रिसेशन येईल. ती शक्यतेचं टक्केवारी वाढवलेली आहे. आता 60% प्रोबॅबिलिटी आहे की रिसेशन येईल असं म्हणतात. भारतात रिसेशन येईल का नाही तर मला अजिबात शक्यता नाही वाटत आहे. रिसेशन आलंच तरी अमेरिकेत येऊ शकेल अशी एक शक्यता. मी म्हणलं सर रिसेशनची भीती मला मुळात बाजारात आपल्या वाटत नाही जास्ती. अजून एक त्याच्या मागे छोटं स्टॅटिस्टिक मांडते की भारताचं जे जीडीपी आहे ना त्याच्या केवळ 2% अमेरिकेला एक्सपोर्ट करणाऱ्याची जी आपली किंमत आहे त्या, म्हणजे एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सपोज भारताचं जीडीपी 100 आहे तर अमेरिकेला एक्सपोर्ट करून मिळणारं आपलं जे उत्पन्न आहे ना ते फक्त 2 रुपये आहे. सो असं नाही की खूप मोठा चंक आहे. म्हणजे ह्याची जर मी तुलना व्हिएतनाम सारख्या देशाशी केली तर त्यांचं जीडीपीच्या टक्केवारी जवळजवळ 45% येतं जे अमेरिकेला एक्सपोर्ट होतं त्याच्या. सो त्यांच्यासाठी खूप मोठा धोका आहे, भारतासाठी एवढा मोठा धोका नाही आणि त्याच्यामुळे नोकऱ्या अशा काही फार जायला लागतील असं काहीतरी मेहेम होईल असं काही नाहीये. आयटीच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी थोडासा एक बेसिक धोका वाटतो, बट टाइम विल टेल काय होतंय काय. सर्वसामान्यांनी ज्यांनी अभ्यास न करता शेअर बाजारात पैसे गुंतवलेले आहेत त्यांच्या रात्रीची झोप थोडीशी उडू नक्की शकते, कदाचित बीपी वाढू शकतं. सो मी जे कायम सांगत असते माझ्या चॅनलवर ना की प्लीज अभ्यास करा, अभ्यासपूर्वक गुंतवणुकी करा. काय माहितीये का आपण पैसे कमवण्यासाठी एवढे कष्ट करतो पण पैसे गुंतवण्यासाठी काहीच कष्ट नाही करत. आपण आपल्या मित्रमैत्रिणींना विचारतो काय रे बा तू कुठे गुंतवणूक केली, तू केली तिथेच मी गुंतवणूक करून टाकते. आणि अशा वेळेला जेव्हा सगळं चांगलं चालू असतं, बाजार जेव्हा वरती असतो तेव्हा भीती वाटत नाही, पण जेव्हा बाजार खालती जायला लागतो त्याच्या दुप्पट स्पीडने आपला कॉन्फिडन्स खालती जायला लागतो. सो तो परिणाम नक्की अशा लोकांच्या जीवनात पडू शकतो ज्यांनी अभ्यास न करता गुंतवणूक केली. महागाई आपल्याकडे खूप वाढेल असं वाटत नाही, बट अमेरिकेत महागाई नक्की वाढू शकेल कारण टॅरिफ्सनी पहिला जो आपण साईड इफेक्ट कुठलाही गोळी घेतल्यावर आपण म्हणून साईड इफेक्ट होतो तसं टॅरिफचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे महागाई. सिंपल गोष्ट आहे, आज जर आपण अमेरिकेला एखादी 100 रुपयाची वस्तू जर आपण एक्सपोर्ट करत असू तर तेव्हाही टॅरिफ्स लागत होते. लेटेस्ट टॅरिफ 5% लागत होते, तर 100 वरती 5% टॅरिफ असं करून 105 रुपयाला अमेरिकेला ती वस्तू पडत होती. आज जेव्हा ते 26% टॅरिफ लावतात तेव्हा 100वर 26 ऍड होणार आणि त्यांना ते 126ला मिळणार. सो ओव्हरऑलच महागाई वाढू शकेल, ही अमेरिकेला त्याचा सगळ्यात जास्ती फटका पडेल. सो आता जेरोम पावेल त्यांचे जे फेडचे जे गव्हर्नर आहेत ते ही एवढी इन्फ्लेशनरी सिच्युएशन कसे टॅकल करतील याच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष आहे. खरं सांगू का, थेरॉटिकली म्हणजे आम्ही अभ्यासात शिकतो त्याच्यात असं असतं की जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा सोन्याचा भाव वाढतो. आता अनिश्चितता वाढते, सो आयडियली थेरॉटिकली सोन्याचा भाव वाढला पाहिजे, पण सोनं ऑलरेडी एवढं वाढलेलं आहे की कुठे ना कुठेतरी त्याचा एक कूल ऑफ येणार. काहीच्या काही 90,000च्या पुढे सोनं गेलं होतं, सो कुठे ना कुठेतरी एक तो पुलबॅक येतो, ते नॅचरल असतं. सो सोनंही थोडंसं खालती यायला हरकत नाही असं माझं पर्सनल ओपिनियन. SIP डिस्कंटिन्यू करायची काहीच गरज नाही. SIP केलीच अशा गोष्टीसाठी असते की जेव्हा बाजार खालती जाईल तेव्हा आपल्याला खालच्या किमतीला आपल्याला विकत घेण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल आणि ज्याला आपण एक रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असं कॉन्सेप्ट म्हणली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 100 रुपयाला मी एक गुंतवणूक केली, दुसरी गुंतवणूक मी 80 रुपयाला केली तर त्याचं ॲव्हरेज जे मिळतं ते मला 90चं मिळतं, राईट, मॅथमॅटिकली. सो ती असते SIPची एक बेसिक कॉन्सेप्ट. सो लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही SIP करत राहिला तर ती नक्की फायदेशीर ठरेल. अजिबात अशा वेळेला जेव्हा मार्केट पडतंय तेव्हा SIP बंद करणं, SIP पॉज करणं अजिबात सजेस्टेड नाही. परत त्याचे ज्यांनी नीट न शिकता केलेलं आहे ना, काय प्रॉब्लेम होतो सांगते. बऱ्याच जणांना असं असतं की अमुक रक्कम त्यांना 1 वर्षाच्या आत लागणार असते आणि ती रक्कम त्यांनी शेअर बाजारात गुंतवलेली असते. उदाहरणार्थ म्हणून सपोज मला माझ्या मुलाची फी भरायची आता जून महिन्यात आणि ती जर मी शेअर बाजारात पैसे गुंतवले असते
तर जूनच्या वेळेला बाजार जर खालती असेल तर काहीच इलाज नाही, मला ती गुंतवणूक काढूनच घ्यायला लागेल. बट जर मी माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी जर शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील, ज्याला अजून 5-10 वर्ष आहेत, तर काही मला गुंतवणूक काढून घ्यायची काही गरजच नाहीये. मी एका शोवर म्हणले होते, तेच वाक्य रिपीट करते की इंसान हो या स्टॉक मार्केट अखेर जाणं उपरी आहे. सो जर लॉंग टर्म व्ह्यू ठेवला असेल तर काही घाबरून जायचं कारण नाहीये. लॉंग टर्म मध्ये हॅपीली इन्व्हेस्टेड आहे. सो एक्झॅक्ट सांगणं खूप अवघड आहे. बट मला असं वाटतं की कुठं ना कुठेतरी आपण बाजार बॉटमच्या जवळ नक्की पोहोचलेलो आहोत. त्याच्या मागे कारण सोपं आहे. तज्ज्ञांचं असं मत असतं की जेव्हा असं वाटतं की आता संपलं, तर काहीच घडू नाही शकत, तो बाजाराचा बॉटम असतो. एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा कोविडच्या वेळेला मोदीजींनी डिक्लेअर केलं की आपण लॉकडाऊन लावणार आहे, तो बाजाराचा बॉटम होता. सो जेव्हा आपण आपल्याला आता असं कळेल की बापरे टॅरिफचं काही गणित सुटतच नाहीये, मे बी आता जसं तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेने टॅरिफ लावलंय, त्याच्यावर चायनाने त्याच्यावर चढ त्यांना टॅरिफ लावलेले. सो हे टॅरिफ वॉर सुरू झालेलं आहे आता काइंड ऑफ. जेव्हा अशी अनिश्चितता अजून शिगेला पोहोचेल, तो बाजाराचा बॉटम म्हणू शकेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.